उमाताई, होय उभी, मला सारखं वाटतं की उमाताई आली आहे. Please, Mom. We're gonna spend this time together, right? काय तुझं सारखं सारखं उमाताई उमाताई. मग जी बाई 20 वर्ष तुला भेटली नाहीये, बोलली नाहीये, ती इतक्या लांब तुझ्यासाठी का येईल? Mom, please, I really don't want to listen to anything. Mom, this is our time, right? Mom, please, please, let's not talk up. No. Mom. येस संध्या. मॉम, बघितलंस? There's absolutely no one here. आणि कोणी येणारही नाहीये. नाही नाही ओवी, तू काहीही म्हण, मला माहितीये माझी उमाताई नक्की येणार आहे. मॉम, तू आता हेच घेऊन बसणार आहेस का? मॉम प्लीज लेट्स गो. चल आपण मध्ये जाऊ. चल. ओवी अगं तू, मॉम यू प्रॉमिस्ड मी प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करायला तयार झाले तर तू मला ट्रीट देशील, रिमेंबर? हो बेटा, पण हो ना, मग कशाला उगाच भलतंच टेन्शन घेतेस? चल हरी अप, लेट्स गो. अगं मॉम, मॉम आर यू ओके? मॉम, मॉम. काही नाही, जरा डोकं दुखतंय. ओ, मला कळतंय हे सगळं का चालू आहे. तू कितीही नाटकं केलीस ना तरी मी फसणार नाहीये. मॉम यू प्रॉमिस्ड मी ना. लेट्स प्लीज. हो ग बाळा, आणि तुला केलेलं प्रॉमिस मी तसं मोडेन. That's my good girl. आपण खूप मजा करूया दोघी, ओके? चल मी आले. तुम्ही या घरात पाऊल टाकलास आणि सगळं घर, घरातली सगळी माणसं आपलीशी करून घेतलास. या घरात पण तुमच्या नसण्याची सवय नाही. चाफ्याचा सुगंध संपूच्या आत घरी परत येशाल याची काळजी घ्यावा. दादा, काही हवंय का तुम्हाला? नाही नाही, तुम्ही कामावर. ठीक, गडबडीत भांडे.
मी पण ना सगळं असंच ठेवून गेले. उमाताई, तुम्हाला कसं सगळं जमत असेल हो वेळच्या वेळी करायला? चाय आता देतलस का रात्रीच्या जेवणाबरोबर? हो ताईची, ठेवते ठेवते. अगं मंजू, हा काय किविळी उचलून ठेव, कुणाचा तरी पाय पडतलो. ताईची ठेव. काय गो, केवढं पसारो यो. हा उमा असा करता काय? नाही ताईची. मग आटपाक वया ना भरभर भरभर. अगे बाय, चाय उकळली बघ. साखर कमी का टाकलंस ना? हो हो, नाही. होय काय नाही? हो हो हो. सावकाश गो, गॅस बंद कर. हो ताईची. सावकाश कर मसा घे बाई. काय गो, तुझ्या बापाचं काय साखरेचं कारखाना असा? म्हणजे चहा पिऊन बघ. उमाताई, संध्या, उमाताई. तुझी होऊन देते तुला मी छाया, काळजी तुझी वाहून हृदयात ओल माया, माझ्या मनाचा तू आरसा, चेहरा तरी दिसेना कसा, होता धागा असा माझा तुझा दुआ, हेच लागे तुला कळ माझ्या जीवा, वाट तुझी मी पाहू किती, ओंजळ तुझ्या विना आहे रीती, मन हे वळणावरती आसी दिवसा राती, बंधन माया नाती सार काही तिच्या हॅपी. खूप. मी तुला सांगत होते ना, माझी ताई मला भेटायला नक्की येणार म्हणून. बघ, आली माझी ताई. 20 वर्षांनंतर भेटते ती मला. ओवी, तुला सांगू, मला ना आता काय करू काय नको असं झालंय. अँड देन व्हॉट अबाउट आवर प्लॅन? आपल्याला शॉपिंगला जायचं होतं, रेस्टॉरंटला जायचं होतं, तिथे डॅड वाट बघत असेल आपली. ओवी, आय एम सो सॉरी. हे बघ, आता ताई आली आहे ना, मग आपण कसं जाणार सांग बरं? आपण नंतर जाऊया, किंवा एक काम करूया,
ताईलाच घेऊन जाऊया, सगळे एकत्र मस्त मज्जा करू. आणि आता ना मला तिच्यासोबत वेळ घालवायला हवा. आणि यु नो व्हॉट, ती सुद्धा मला सोडणार नाही. 20 वर्षांनी भेटतोय आम्ही. आम्हाला दोघींना ना खूप काही बोलायचंय, खूप काही शेअर करायचंय. काय ग संध्या, काय चालला? काही नाही ग ताई, ये बस. ओविक सांगतय आता माझी ताई इली आणि आता ते काय मी सोडूच नाही. हा अरे देवा, ताई तू भेटल्याच्या आनंदामध्ये मी तुमच्या दोघींची ओळखच करून दिली नाही. ताई, ही माझी मुलगी ओवी. ओवी, सॉरी सॉरी. काय गो बाय, कसा असस? मावशीची ओळख हा ना, आईन तुका सांगितल्यानेच असतात. पण ताई, भाषा किंवाय म्हणजे आपली भाषा हिला कळायची नाही. भाषा कळणार नाही तुका आणि आमच्या मुळातून काय जाणार नाही. जाऊन चालत तरी कशी. ह्या भाषेसोबतच रांगलो, वाढलो, मोठे झालो. घरात नांदलो ते सुद्धा याच भाषेसोबत. शहरातला मराठी येता मका, पण हीच भाषा रुळली आता जिभेवर. काय ग संध्या? वय तर आता माझी सवय जरा सुटली आहे, पण तू आलीयस ना, होईल हळूहळू. आणि ओवी, तुला पण ही भाषा आवडेल. आधी ऐकायला आणि नंतर बोलायला सुद्धा. गो गो खय खय. जो काय तुझं तीळ असा, आज एका बाजूक उद्या दुसऱ्या बाजूक. नीट वाढ. आईचे माझ्या तिळावरनं काय बोलू नका. या तीळ हयाच असा, खोटू नाही हा. एक दिवस उमा नाही घरात तर काय होता या, आणि अजून काय काय होतला तर काय कळतच नाही. काही होणार नाही. सगळं छान होत आहे आणि असंच छान होणार. काकी दे, वाढते. वाटतेस? भूक लागली, भूक लागली, जेवायला वाढा. दादा बसा. दादा थांबा. आपली संस्कृती, आपली परंपरा आपल्या पुढच्या पिढीनं जपणं म्हणजे वारसा चालवणं. आणि हा वारसा आपल्या घरात चालवला जातो यासारखं दुसरं समाधान नाही. रघुनाथा, निशीन उमाची जागा घेतल्या नो. आता का आपणाक चिंता नाही. वय तर, पण म्हणून काय उमा घरी परत यायचा नाही असं नाही ना. आणि या निशी माझ्यासारखा कायमचाच ह्या घरात राहूचा नाही. तू राहतेस तर काय झालं? तू काय परका नाही या घरात. या घरावर तुझा तेवढाच हक्क आहे जेवढा आम्हा दोन्ही भावांचो असा. बघितलंच झाली म्हणून मी दादांना मोठ्या दिलाचा राजा माणूस म्हणतो. अगं नशीब काढलंस तू म्हणून तुला असा भाऊ मिळालाय. शेनू बाळा, हा, तुझा MSc झाला, आता पुढे काय करायचं ठरवला?
नाही नाही, पुढे काय, पुढे तो मस्तपैकी बिझनेस करणार. हा हा, तसा मी विचार करतोय. मी काय म्हणतो शिनू, नाही बाबा, बिझनेस वगैरे दादा मामा तू म्हणशील ना तसंच करेल. मला तर तुझ्यासारखं या गावात राहून शेतीचं काम करायचं. आपल्या मातीत जे काही करता येईल ना ते करायचंय. आपल्या मातीत आपलं असं नवीन तंत्रज्ञान आणण्याचा मी प्रयत्न करेन. हा, पण तू म्हणतोस तसं या मातीची सुपीकता टिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करेन. ओ जावयानू, अहो काय झाला? पोट भरलं माझं. हे सगळं जे काही घडलं ना ते सगळं माझ्यामुळे घडलंय. माझ्यामुळे तुला कोणी उरलं नाही. अण्णा गेले माझ्यामुळे. आणि तुझं तरी कुठे माहेर पण झालं. नाही झाला माहेर पण खोतांनी कधी त्याची उणीव भासू दिली नाही. मका खूप चांगली माणसं आहेत गोती. आणि तू आता जुना गेला सगळा विसरून जावं. माझ्या नशिबात यांचाच नाव लिहिलेला होता. काय तर म्हणतात ना, गाठीओ वरतीच बांधलेलं असतंच. काय खोटं नाही. खूप सुखात असे मी, आणि तू पण सुखात असस तर बघून मला खूप बरं वाटलं बघ. शेवटी सर्वेश्वरानं आपल्या दोघींचं चांगलंच केलं बघ. अण्णांक सुद्धा आपला चांगला झालेला बघून चांगलंच वाटत गो. ते बघत असतील. बरं माका सांग, हा मागासा अचानक का बोलावून घेतलंस? काय म्हणालास की आता भेटलो नाही तर खूप उशीर होईल म्हणून? कसं सांगू तुला ताई? ही भेट जर झाली नसती तर तुला कधीच असं समोर बघता आलं नसतं. कधीच असं तुझ्या कुशीत शिरता आलं नसतं. संध्या, अगं काही नाही ग ताई. ते आपलं, अगं खूप आठवण येत होती तुझी. आणि आता आपण भेटलंच पाहिजे असं वाटत होतं. आणि तू तर अशी बोलतेस जसं काही तुला माझी कधी आठवणच आली नाही गो. खरं सांगू, घरात एवढी माणसं आहात ना, कधी आठवणच नाही येईल बघ. हो का? मग गाठ काय आहे तुझ्या पदराला? बाकी काय नाही विजय, पण आता ह्या मी उमाताईपासून जास्त दिवस नाही लपवू शकत. मग सांगून टाक ना. कुळसच काय, हसतोस काय? हे असं आपण किती दिवस लपून भेटायचा? बघ, मी बाबांना सांगितलंय अण्णांची लग्नाचं बोलायला. खरंच? मग काय, आता मलाही तुझ्याशिवाय राहत नाही. मला बायको म्हणून तुला लवकरात लवकर घरी घेऊन जायचं. तू म्हणत असशील तर आत्ता नेतो. चल काय पण ताई, 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 ताई. काय ग संध्या, काय झालं? काय नाही, काय नाही. बघू इकडे बघ. बघताय मी हल्ली हरवलेला असतस, स्वतःच असतस.
मध्येच हसतस काय, मध्येच लाजतस काय? ताई काही ग. की बाय माझी संध्या, कोणी हा काय मनात? ताई तुझ्यापासून काय लपवणार आहे काय मी? होय ना, मग लवकर माका नाव सांग बघू. सांग त्याचे. हा अण्णा. ताई अण्णा सांगू कोया ना संध्या, पण मी नाही सांगणार, तूच सांग. पण आधी माका नाव सांगायचं. हा अण्णा. अगं पहिला काहीतरी गोडधोड कर. काय अण्णा? तुझ्यासाठी स्थळ येईल हा. अगं आजच ते देसाई भेटले, त्यांचं लेख विजय, त्यांनीच सांगितलं ना तुझ्याबद्दल घरात. चांगलो पोरगो हा, चांगलो शिकलेलो हा. उमा, अगो काय वाटतं तुका? मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, तुमका जा योग्य वाटत त्या करा. होकार कळवा. संध्या जा जा, तिच्यासोबत जरा काहीतरी गोडधोडच कर. मी हात पाय धुवून येईल. हा येते. हा ताई, संध्या अण्णांनी स्थळ बघितलेला म्हणजे चांगलाच असणार ना. आणि थोरल्या बहिणीचा लगीन नाही झाला म्हणून धाकट्या बहिणीचं लगीन अडून राहिला असा लोक बोलूक नको, म्हणून मी लगेच होय म्हटलंय. आता बघ, माझं एकदा लगीन झालं ना, तू उशीर करू नको. हा लगेच अण्णांका सांगून टाक. मी येते, काहीतरी गोड करते. संध्या अगं, मी तुझ्या ताईशी नाही लग्न करू शकत. संध्या, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा सगळा काहीतरी गैरसमज झालाय ग. म्हणजे? अगं, मी बाबांना म्हटलं होतं परबांची मुलगी, तर त्यांना वाटलं माझं उमावरती प्रेम आहे. कुणाला त्रास होऊ नये म्हणून सगळं लपवून ठेवलं तुमच्या बहिणीने. तुम्हाला सगळं कळलंच आहे, तर तुमच्या हेही लक्षात आलं असेल की आता तिला सगळ्यात जास्त गरज तुमची आहे. खरंच तुम्ही आलात, खूप बरं झालं. विजयला वाटतंय की मी उमाताईला ब्लड कॅन्सर बद्दल सांगितलंय. विजय, मी उमाताईला आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं ते सांगत होते, बाकी काही नाही. संध्या, तू सगळं सांगितलंस ताईला, खूप बरं झालं. आम्हाला माफ करा त्यावेळी जे काही घडलं त्याबद्दल. पण आम्हाला कोणालाच त्रास द्यायचा नव्हता. अण्णा गेले तेव्हा येणार होतो, पण त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास झाला असता, म्हणून येणं टाळलं. त्यांच्या जाण्याला आम्ही सुद्धा कुठेतरी कारणीभूत होतोच. पण खरं सांगतो, मनाविरुद्ध लग्न करून 3 आयुष्यांचं नुकसान झालं असतं. ते आम्हाला नको होतं, म्हणून आम्ही हे पाऊल उचललं. उमाताई, माफ कर आम्हाला. घुसत द्या. भावड्यांनो, असे हात जोडू नका. मॉम, डॅड, अगं ये ना. काय झालंय? काही नाही अगं, खूप दिवसांनी भेटलो ना, वाळून थोडस जरा इमोशनल झालं. मी ही फोटो फ्रेम आणली आहे. सांगा कुठे राहूया? डॅड,
मॉम कशी वाटतेय प्रेम? तुमच्यासारखीच ब्युटिफुल. उमाताई, खूप गोड आहे. संध्या, मी निघतो. काय रे विजय, तू का जातोयस? थांब ना. हे बघ, मला काय वाटतंय, ताई आली आहे ना, तर आता जे काही उरलेले दिवस आहेत ते आपण सगळ्यांनी आनंदात एकत्रित घालवायला हवे ना. संध्या, तू सतत असं का बोलतेस? कारण तू इथे थांबावं म्हणून. तुलाही थांबायचंय माझ्यासाठी आयुष्यभर. संध्या, फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे. डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घेऊ दे. विजय, ऐक तू माझं. संध्या, ट्रस्ट मी, ही इज द बेस्ट ऑन्कोलॉजिस्ट. फक्त 2 दिवस, आणि मी माझे प्रयत्न थांबवणार नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम. पण लवकर ये हा. ओवीचा डान्स प्रोग्राम आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आता माझे जे काही उरलेले क्षण आहेत ते मला माझ्या माणसांसोबत आनंदात घालवायचे. येतो मी. बाय बाय. बाय. सॉरी, तुम्ही आलात आणि मला 2 दिवस कामाकरता बाहेर जायला लागतंय. संध्याची थोडी काळजी घ्या. उमाताई, चहा. पाहुणे असे का म्हणाले की संध्याची काळजी घ्यावा म्हणून? काही नाही ग ताई, तो तसाच आहे. त्याला असं वाटतं की तो घरात नसेल तेव्हा माझं कसं होईल. चांगला, काळजी तर असुकच होईल. असंच असतं बघ घरच्या कर्त्या पुरुषांचा. घे, आले. इनफॅक्ट मला तर असं वाटायला लागलंय की तू मला कायमचं सोडून जाणार आहेस की काय? ओवी, अगं हो, सिरियसली मला असाच फील येतोय मॉम की तू तिच्यासोबत कायमची निघून जाशील. ओवी, नो मॉम, आय एम रिअली हर्ट. ती आल्यापासून तुला माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाहीये. आय एम सॉरी बेटा, आय एम रिअली सॉरी. कसं आहे ना ओवी, आम्ही ना एवढ्या वर्षांनी भेटतोय. एकमेकींपासून एवढ्या लांब कधी जाऊ असं वाटलंच नव्हतं. पण दुरावा आलाच. तो आत्ता इतक्या वर्षांनी दूर होतोय. आणि खरं सांगू का ओवी, तुला अजूनही उमाताई कळलीच नाहीये. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्यावर कायम आपल्या सोबत असावी, सतत आपल्या आजूबाजूला असावी असं वाटतं. उमाताई ती व्यक्ती. हे बघ, तू काही दिवस तिच्या बरोबर राहा,
तिचं प्रेम, तिची माया अनुभव. मग तुला कळेल की उमाताई काय येते. आय नो तुमचं बॉन्डिंग कसं आहे आणि ते तसंच राहू दे. आणि तेच बॉन्डिंग तुझ्या सोबत होऊ दे. इम्पॉसिबल. ज्यांच्यामुळे तुला एवढा त्रास सहन करावा लागला त्यांच्यासोबत माझं बॉन्डिंग कधीच होऊ शकत नाही. गो निशी, तुका सांगितलंय ना, लाली आत्याक नाही तर काकीक सांगता, पण मला लाज वाटते. निशी बाय लाजायचं काय त्यात? जा हवा तर हवा. तर ओवीक बघ, संध्या मावशीची लेक किती बिंदास्ता. हे बघ, लाज राखणं वेगळा आणि आपल्यात काय हवा तर सांगणं वेगळा. संकोच कसला त्यात? नाही, मला काय नको. एक तर तू इकडे नाहीये आणि तिथलं काय सांगत बसलेस मला. तुला मी नकोशी झाले का ग? निशी बाय माझे काय बोलतोस गो? मग लवकर ये. होय येते, 2 दिवसात येते. मग बरा निशी, येते मी. हा ठेवू? ताई तू जाणार आहेस? हो म्हणजे उमाताई, अगं 20 वर्षांनी भेटतोय आपण. मी इतक्या सहज तुला नाही जाऊ देणार. हा संध्या, मी थांबले असते पण बघितलंस ना, मी तिकडे नाही तर कसला गोंधळ चालला आता. माका जाऊचा लागत गो. ताई अगं मॉम, कोणीही तुझ्यासाठी इथे थांबणार नाहीये. सो प्लीज. ओवी ताई, ताई माझ्यासाठी थांब. काही दिवसांचाच प्रश्न आहे. म्हणजे ओवीचा डान्स प्रोग्राम आहे ना इथल्या महाराष्ट्र मंडळात. माझ्यासाठी ती आपल्याकडचा डान्स करणार आहे आणि त्यासाठी तुला थांबायलाच पाहिजे. बट मॉम, तो डान्स परफॉर्म करण्यासाठी मला निघावं लागेल ना रिहर्सलला. यू गाईज कंटिन्यू, मी निघते. ओके? बरं मॉम, प्लीज स्वतःला खूप त्रास करून घेऊ नकोस. ताई, ओवीकडे लक्ष नको देऊस. ती जरा गो नाही गो संध्या. चांगलं आता, जशी माझी निशी तसाच ओवी. बरं, मी तुझ्यासाठी सोलकडी करते. नारळ आमचूला आणली होत. हा लगेच इले. हो हा इले. हा हो हो. मी पण मारेन बघा. डुगू सोड. डुगू मारे ना मी. सोड. बॅग नाही ते. डुग्गू सोड दे ना. माझ्या बॅगेत कोणी टाकलं? दादा, या खेपेच्या नारळ दुकानात पोहोचवून दिलाय मी. त्या आप्पाला जाऊन दिलंस काय? तू एकटोच असतो. त्याचा लेक तिकडे अमेरिकेत बसलाय. हो 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 दादा मामा, आप्पाच्या घरी नारळ तांदूळ सगळं पोचलं. त्यांना काय हवं नको ते बघा. पोरांना शिकवण्यासाठी सगळ्या जमिनी विकल्या आणि पोरांना काय कदर नाही. ते जाऊन बसलाय तिकडे अमेरिकेत. दादा, ही यादी आहे. विक्रीसाठी खैखाई आणि काय काय पोचवतं ना ती. मोठे बाबा हवा लागते ना. डुग्गू, औषधकडे जा. आणि हे हातात कसला पुस्तक घेऊन फिरतात? डुग्गू बाळा, तुला हे पुस्तक कोणी दिलं? डुग्गू, मोठे बाबा काय विचारतात तुका? मामा, अरे घाबरलाय तो. मी एकदा. डुग्गू बाळा, ये इकडे. बाळा, हे पुस्तक तुला कुठे सापडलं? ते माझं नाही, निशिताईचं आहे. निशी,
निशे रघुनाथा, अरे काय झालं? निशे इथे समोर उभी राहा. इकडे ये. डुगू बाळा खेळायला जा. हे काय आहे? निशी तुला विचारतोय हे काय आहे? कोणी दिलं तुला हे? हे काय आहे? निशी तुला विचारतोय हे काय आहे? कोणी दिलं तुला हे? कुठून मिळालं तुला हे? हे शिकायला जातेस का कॉलेजमध्ये? हा? अगं ज्या घरामध्ये सकाळी शंख फुकून सर्वेश्वराला बोलावलं जातं, तिन्ही सांजेला तुळशीची पूजा करून दिवे लावले जातात, परपुरुषांसमोर घरातल्या बायकांचा पदर आपोआप खांद्यावर जातो, मोठ्यांना मान दिला जातो, सणासुदीला संस्कृती जपली जाते, त्या घरात हे असलं पाप. लोकांना संस्कृती जपण्याचे धडे देणाऱ्या खोतांचीच लेख जर हे असले दिवे लावत असेल तर लोक तोंडात शेंग नाही घालणार आमच्या. हे असले संस्कार केलेत आम्ही तुझ्या. आणि कुठली संस्कृती, कुठले संस्कार? म्हणजे एक लक्षात ठेवा, त्या परदेशातलं भूत आपल्या घरातल्या कोणाच्याच मानगुटीवर बसलेलं मला चालणार नाहीये. यापुढे आत्तापासून असं परत जर या घरात काही घडलं तर रघुनाथ खोताना एकुलती एक मुलगी आहे हे पण विसरून जाते ना. काय बोलतोय मी? निशी, अगो काय या? नाहीचे, हे मी खरंच काय केलं नाही आणि ते माझं नाहीये. देवाची शपथ, ते माझं नाहीये. बंदुका का रे, ते छायाचं होतं, माझं नाहीये ते. आत्या, अगं दादांना वाईट वाटेल असलं मी काहीच करणार नाही. खरंच सांगते, ते माझं नाहीये. निशी, अगं बाळा, मला आईची आठवण येते. निशी, अगं रडू नको ग, आम्ही असत ना.
उमाताई, 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 कुठे गेली? उमाताई, 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 अहो, एक सांगूचा होता. त्याचं काय झालं, संध्या लयच आजारी हा. मोठे बाबा, मला पण बोलायचे उमाईशी. ओ बोलायचे ना प्लीज. डॉक्टरांनी त्याका बोलायचं नाहीये. त्याका कॅन्सर सांगितल्याने हा. नंतर बा. हा हॉस्पिटलात जाऊन उपचार करूचा लागत. हा बस द्यायची बोलत जा. मी देतो बोल. हा ते उपचार एकदा सुरू झाले की लयच तब्येत बिघडलेली आहे त्याची. आता असं असताना मी कसं येणार म्हणून म्हणते 2 दिवसांनी इले तर चालत ना. ठीक आहे, काळजी घेवा. काय झालं रे? दादा मामा जायचंय ना? गरज नाही, ते आज येणार नाहीयेत. त्यांच्या बहिणीची तब्येत बरी नाहीये, 2 दिवसांनी येत आहेत. नाका माहिता उमाक ठेवून घेऊच्यासाठी नाटका करता सगळी. आणि आपला उमा गोळा त्याच्या जाळ्यात अडकला. माझ्याकडे देवचं होतच फोन. चांगला सरळ केला असतं त्या संध्याक. दायचे शांत हो. अगे 2 दिवसात येणार ना ती, मग कशा उगाच त्रास करून घेतस. दादा येत त्या 2 दिवसात, काय काळजी करू नकोस. मॉर्निंग मॉम. फायनली आज तुझा परफॉर्मन्स. आणखीच काय झालं असेल? चेहऱ्यावरनं तरी असं वाटतंय की काहीतरी आनंदाची बातमी आहे. काय झालं? अगं डॅडचा कॉल आला होता, तू येतोय प्रोग्राम साठी. सो आता तुम्ही दोघं येताय माझ्या प्रोग्राम साठी. अगं हो, पण आधी तयार तर व्हावं लागेल ना त्यासाठी तुला. हो, पण तू मला प्रॉमिस केलं होतंस ना, तू रेडी करणार आहेस मला आज. हो, मी केलं होतं प्रॉमिस. पण ओवी, मी काय म्हणते, तुला उमाताई हवं तसं तयार करेल. तिला सांगूया? गो संध्या, ता म्हणता तर तू तयार कर ना त्या का. आईचा हात तर लागूकच वया. का तू ओवीची आई नाहीयेस? मी आहे. ओवी, ओवी, ओवी ऐक माझा, तसं नाही. ओवी. संध्या बघितलास,
नाराज झाला ना ता. संध्या तू काय झालं? बरं वाटत नाहीये काय? हा बरी आहे. हो कशाक बोललस? आज त्याचा कार्यक्रम आहे. आज कशाक नाराज करतेस त्या का? ताई, ओवीच्या जागी निशी असती तर तिची सगळी तयारी तूच केली असतीस ना. आणि मला माहितीये तू तिला छान तयार करशील. सावकाश संध्या. हे बघ ऐक, तू नको टेन्शन घेऊ, ती नाराज नाही होणार. पण तुला एक गंमत सांगू का? जर तू तिला तयार करायला उशीर लावलास ना मग ती नाराज होईल. डॉक्टर, Sorry, her condition is critical. Please call your family members on. काय म्हणाले डॉक्टर? पाहुण्यांनो सांगा ना काय म्हणाले डॉक्टर? नातेवाईकांना बोलवा म्हणाले. विजय, ताई, आज ना उद्या हे घडणारच होतं. ह्याची कल्पना आपल्या सगळ्यांना होती ना. मध्ये आनंद याच गोष्टीचा 20 वर्षाने का होईना आपली भेट झाली. विजय, मला आता कसलंच दुःख नाही. तुझ्यासोबत ते सुखाने आयुष्य काढलं. मी ओवीला नाही, ओवीचा डान्स आहे आज. मला तिचा डान्स बघायचा. संध्या, पण अशा अवस्थेत कसा? गो लागला? चला काय? उचलत नाहीये ती फोन. अशी काय करते ही? अगो बाय, तुझी आऊस आहे ना लंडनात गेली आ, कणकवलीच्या मार्केटमध्ये नाही. अगो जरा रमली असेल बहिणी बरोबर. ती इली ना की तिका ह्या बक्षीस दाखव. तुका जा काय लोटांगण घालूचा हा ना आता सगळा घाल. हो, माका पण आधी लय वाटायचं की आपण पण आपल्या घरात आहे ना असाच बक्षीस घेऊन जायचा. आधी वाटायचं म्हणजे आता वाटत नाही? नाही, आता नाही वाटत. म्हणजे मी लय विचार केला, आपण लग्न होऊन तुमच्याच घरात येऊचा हा, मग ह्या सगळा बक्षीस पण आपलाच. मग मी काय ठरवला, तू असा अभ्यास कर आणि बक्षीस मिळव. बाकी सगळं आपल्या घरात येऊच बक्षीस. काय म्हणतस? छाया झाला? चला चल बाय. निशी, आता भारी खेळ. निशी, ऑल द बेस्ट.
वर्षी काय खेळलायस गो, एक नंबर गो. पण घरात एवढा चांगला कोण खेळता? दादा खोत तर नाही, बंधू काका नाही, ते तर तापट डोक्याचे, त्या बॅडमिंटन वितळून जायचा. डुग्गू आणि श्रीणू. श्रीणू छाया नाही ग. मग कोण? कळला माका. जायचे ना माका वाटलाच होता. जायचे एवढं चांगला खेळत असं तो वाटलाच नव्हता गो. अरे खेळता गो, पण जुनी हाडा ना, भारीच खेळत असत. छाया जायचे नाही ग. जायचे नाही मग कोण? आमच्या घरात संध्या मावशी खेळायची, आईने सांगितलं होतं. म्हणजे तू तुझ्या मावशीचं गुण घेतलं? आता नाव घेत नाहीस, परत घेऊ नकोस. हा का? आमच्या घरात तिचं नाव घेतलेलं पण चालत नाही. होय बाळ, प्लीज का करतेस असं? माझ्या मॉमच्या जागेवर बसण्याची टेरिंग कशी झाली तुझी? यात जो परफॉर्मन्स केला तो माझ्या मॉम साठी होता, तिची इच्छा होती म्हणून. मला वाटलं ती हा डान्स बघेल, तिला खूप आनंद होईल, पण तिच्या जागी तू आलीस, तिच्या जागेवर बसलीस. आणि एवढंच नाही तर माझी मॉम म्हणून तू स्टेजवर आलीस. का असं करतेस? लुक, आय नो तुम्हा बहिणींचं एकमेकींवर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळेच मी शांत आहे. मी काहीच बोलले नाही, कारण मला माझ्या मॉमला हर्ट करायचं नाहीये. पण आज तुझ्यामुळे मी हर्ट झाले. तू आल्यापासून माझ्या मॉमला माझ्याशी बोलायलाही वेळ नाहीये, एवढं की तिने तुला पाठवलं इथे. लुक, मला तुझं अप्रिशिएशन नकोय. मला माझ्या मॉमला हॅपी बघायचं होतं. आता डान्स झाल्यावर मला तिला हक करायचं होतं, पण तुला इथे पाठवायचं म्हणून ती नाही आली. नाही तसा काय नाही. ओ लुक, मला फक्त एवढं सांग, मॉम कुठे? ती घरी आहे. ऐकून घे माझं ओवी, पटकन चल माझ्या बरोबर, नाही तर. नो, मी तुझ्या बरोबर कुठेही येणार नाही. मी चालले घरी. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर नको. आय डोंट केअर. जेव्हा मी नसेल ना तेव्हा अशी गाठ बांधून ठेवायचा, म्हणजे तुका वाटेल मी तुझ्यासोबत असा. आता मी आहे ना, या गाठीची काहीच गरज नाही. डॅड, माझं झालंय बोलणं. चल आपण मॉमला घेऊन हॉस्पिटलला जाऊया. मॉम, चल. बाळा, ऐक,
आता ह्याचा काहीही उपयोग नाहीये. मॉम नको ना असं बोलू प्लीज. डॅड बघ ना कशी बोलते ती. बाळा मॉम तू म्हणत होतीस ना तुझी बहीण येणार आहे, ती आली आहे. तुम्ही बोला ना, एन्जॉय करा. मी प्रॉमिस करते मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. मी नाही रागवणार तुझ्यावर. मॉम मॉम प्लीज प्लीज असं बोलू नको. प्लीज 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 मॉम. बाळा हे ओवी एक मला ना तुझ्या डोळ्यात कधीच माझ्या मरणाचं दुःख किंवा माझ्या मरणाची भीती बघायची नव्हती. मला कायम तुला हसताना बघायचं होतं. म्हणून मी ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली. आय एम सॉरी. मला जाता जाता तुझ्या चेहऱ्यावर हसू बघायचंय. ज्या स्माईल साठी हे सगळं केलं ती गोड स्माईल बघायची. रघुनाथा अरे बस झाला आता, झोप जाऊन. आसान दे गे. अरे आसान दे काय, कोंब आरवता तेव्हा तुझी सकाळ होता. त्याच्यानंतर शेतात जाणार, गावात कोणाचा काय दिन असला तर त्याचा निस्तरणार, परत सर्वेश्वराच्या देवळात जाऊन तिथली कामं आटपणार, घरात काय हव्या नको ता बघणार. अरे थकत नाहीस काय रे? तकू काय झाला, तुझो आणि सर्वेश्वराचो आशीर्वाद पाठीशी असा. बघते हॅलो काय झालं? तुम्ही रडतात की त्या? तुम्ही बरा असा ना? अहो बोला ना, काय झालं? सध्या गेला. काय सध्या गेला माझा. मग शेवटचा भेटूचा होता त्याका, म्हणून बोलवला नव्हता. गेला माका सोडून. सध्या माका सोडून गेला कायमचा. त्याची इच्छा होती जिथे पण परत गावात येऊक नाही मिळाला. पण आता तिचे सगळे अंत्यविधी गावाकडे होऊक आहेत. म्हणजे अग्नीपासून सगळं कार्य. 20 वर्ष भेटले नाही ना त्याका. त्याची शेवटची इच्छा पूर्ण करू होई. मका माझं कर्तव्य वाटतात. तुम्ही म्हणशाल तर ठीक आहे, तुम्ही काळजी घेवा. रघुनाथा काय झालं? रघुनाथा संध्या हे जग सोडून गेला आहे.
ते म्हणजे माफ करा मला. मी येणारच होते लवकर, पण गाडीच मिळाली नाही म्हणून उशीर झाला. मी खरंच मला हातात काय? दादा ते आज कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड मिळाला. अरे वा, काँग्रेस. काय तर द्यायचे अगं, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीचं बक्षीस मिळालं. असं निशी एक काम कर, ते बक्षीस देवासमोर ठेव आणि नमस्कार कर. आणि हो, तुझी आई उद्या येते आणि तुझी आई जिला भेटायला गेली होती ती तुझी मावशी आता या जगात नाहीये. मी आज कॉलेजमध्ये बॅडमिंटन खेळले. निशी, हा म्हणजे मी खरं तर खेळणार नव्हते, पण त्या मुलीने मला चॅलेंज दिलं म्हणून मी खेळले. खूप दिवसानंतर ना आज मी रॅकेट हातात घेतलं. हो अगं, पण ह्या सगळ्याचा आणि संध्या मावशीच्या जाण्याचा काय संबंध आहे? म्हणजे बघ ना, मी संध्या मावशीला कधी भेटलं नाही, मी संध्या मावशीला कधी पाहिलं पण नाही, पण आईच्या बोलण्यातून ना संध्या मावशी मला हळूहळू कळायला लागली होती. तिच्या आठवणी सांगताना ना आईने मला सांगितलं होतं की संध्या मावशी पण बॅडमिंटन खेळायची. मी ना बॅडमिंटन खेळताना ना आईने सांगितलेल्या संध्या मावशीच्या सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या. बघ ना, मी आजच तिची आठवण काढली, आजच रॅकेट हातात घेतलं. मी रॅकेट हातात घेतल्यामुळे सगळं झालंय ना, मला माहितीये. असं काय नाही गो. हे बघ, तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय ना, म्हणून तुझ्या डोक्यात हे सगळे विचार येत आहेत. तू हे सगळं डोक्यातनं काढून टाक बघू. हा, आणि काही होणार नाही, मी आहे ना. हा, शांत हो. आता प्रिया, उमाताई, हे तूच लिहायला शिकवलं होतंस. असं बरंच काही तू मला शिकवलंस ताई. या नवीन देशात खायला उठत सारखी तुझी आठवण येते. दरवेळी असं वाटतं की तू आलीयस, माझ्या बाजूला बसलीयस, माझे केस बांधतेस, मायेनं कुरवाळतेस. पण भानावर आल्यावर कळतं नाही, मी माझ्या ताईपासून लांब आले. ताई, सर्वेश्वर माझी परीक्षा घेतोय का ग? मी केलेल्या चुकांची शिक्षा देतोय का? ताई, भीती वाटते. ही अपराधीपणाची भावनाच एक दिवस गिळून टाकली मला.
सध्या यांनी होकार दिला ती तुझी शेवटची इच्छा पूर्ण होत हा. माझी खरंच मनापासून इच्छा होती ग, तू आपल्या गावच्या मातीत परत यावंस. पण तू या असा